हॅलो, मी मुक्ता आणि मी गेले होते गुहागर दापोलीला मध्यवर्ती असलेल्या गावात, जिथे मी गुहेतल्या पुरातन मंदिरातली शांतता अनुभवली आणि मोठे खाडीपात्र पाहून थक्कही झाले होते. मला आता समोर एक कमाल नजारा दिसतोय दाभोळचा. इकडे मी गुहागरच्या बाजूने फेरीबोटने आले आणि राहिले होते दाभोळमधल्या वणवशी गावातील श्री कांचन हॉटेल्स अँड रिसॉर्ट्समध्ये. हा माझा व्हिला होता. छान टापटीप आहे आणि सगळ्या सुविधा इथे आहेत. असे टोटल 5 व्हिलाज आहेत आणि त्याच्यासमोर असं लॉन एरिया आहे आणि प्ले एरिया सुद्धा आहे. इथे असे टेंटही आहेत. आतमध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि प्रशस्त सुंदर परिसर आहे इथला. इथल्या आवारात निवांत फिरता येतं. दुपारी जेवणाचा आस्वाद घेतला आणि गेले चंडिका देवीच्या मंदिरात. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज, मंदिरातील शांतता अनुभवायला हवीच. तिथे पेलाभर कोकम सरबत प्यायले. दाभोळमधील हे दृश्य तर अविस्मरणीय होतं. वाशिष्ठीची मोठी खाडी, त्यातून जाणाऱ्या बोटी आणि हिरवागार काठ, सुंदर. दाभोळमध्ये थांबून दापोली बाजूचे आणि गुहागर बाजूचे समुद्र किनारे मस्त एक्सप्लोर करता येतात. संध्याकाळी आल्यावर रिसॉर्टमध्ये मस्त इंडोर गेम्स खेळले. इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्सही आहे. नाश्ता जेवणाची सोयही ते करतात. कधी करताय मग दाभोळचा प्लॅन? श्रीकांचन हॉटेल्स अँड रिसॉर्टचे डिटेल्स खाली देतीये.